नमस्कार, किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। ढवळज नावाचं एक छोटंसं गाव असतं, त्या गावात मूर्ती स्थापन करायची असते, मंदिर बांधलेलं असते, मूर्तीची ऑर्डर पण दिलेली असते सरपंचाने। मग ती सरपंच मूर्तीची ऑर्डर देऊन खूप दिवस होते, मग त्यांना एके दिवशी आठवते की आपण मूर्ती झाली की नाही पाहून यावं। मग तो निघालेला असते मूर्ती पाहण्यासाठी, जातो मूर्तिकार मूर्ती बघतो, तिथं अगोदरच दोन मूर्त्या तयार असतात। मग मूर्तिकारला म्हणतात, अरे इच्छा मूर्त्या तयार झाल्या पण? मग मूर्तिकार काय म्हणतो, नाही ते नाही तयार झाले, मी हे बनवायला ते तुमची मूर्ती। मग हे तयार झालेत ना, ही आमचीच आहे वाटते। नाही आहेच, तेच देव आहे, पण त्यात काही चुका झालेत, मला तर काही चुका दिसेनात। मूर्तिकार म्हणते नाही तुम्हाला नाही दिसणार, पण मला माहित आहे त्यात चुका झाल्यात। मग सरपंच म्हणतात, त्याला काय होतंय, कुठं दिसतंय, कुणाला काय कळून येणार आहे, राहू द्या तेच म्हणते। मूर्तिकार शांत बसतो आणि काय म्हणतो, थांबा जरा, कुणाला कळू न कळू यासाठी मी आहे ना, माझ्या चुका ना, चूक झाली म्हणून ठुईना कुणाला कळल म्हणून माझी ही चूक ठुईना मी, मला माहित आहे माझी चूक झाली आहे त्यात, म्हणून मी ती बाजूला ठुली। कुणाला कळू अगर न कळू, पण मला माझ्या मनाला माहित आहे, माझ्या ईश्वराला माहिती आहे की ह्यात चूक झाली, मला माहित आहे। तुम्ही थोड्या वेळ थांबा, 2च दिवस थांबा, तुमची मूर्ती तयार होती, तुम्ही घेऊन जा, पण ती काय मी देत नाही, तेच माझी चूक झालेली आहे, माझ्या मनाला माहित आहे चूक झालेली। असं मूर्तिकार म्हणतो सरपंचला आपली चुकी लक्षात येते की बाबा कुणाला कळू अगर न कळू, की त्या देवाला तर माहित असतं ना ती चुकीची मूर्ती म्हणून, आणि शेवटी आपण देव स्थापन करायला चाललोय, तिथं सरपंचाची चुकी सरपंचाला कळती, सरपंच मूर्तिकाराला माफी मागतो। मग ह्या गोष्टीचं तात्पर्य काय, जिथं आपली चुकी झाली आहे तिथं मान्य करायला शिका, कारण शेवटी समोरच्याला माहित असू किंवा माहित नसू, पण आपल्या मनाला माहित असते, आपल्या देवाला माहित असते, होय का नाही? आपल्या मनाला तर माहित असते ना ही तर आपली चूक झाली आहे, त्यामुळे चूक सुधारायचा प्रयत्न करा, बिघडवायचा प्रयत्न करू नका, आणि मान्य करायला पण शिका की आपल्याकडून हे चूक झाली आहे। जोपर्यंत तुम्ही चूक मान्य करत नाही तोपर्यंत तुमच्या मनाला पण शांती भेटणार नाही। हे करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल। धन्यवाद।